त्याचे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहताय हे भव्य दिव्य चषक पाहताय ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय। तसे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहताय भव्य दिव्य चषक ते मारुती क्लास ऑफ इंडस्ट्रीचे सर्व सचिनजी गुरव साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय। तसे चतुर्थ क्रमांक आपण पाहताय ते शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय। तसे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि सामना चषक जे आम्हाला देण्यात आलेत ते मारुती क्लास ऑफ इंडस्ट्रीचे सर्व प्रकाशजी खोत साहेब, तसेच उत्कृष्ट फलंदाज मुंबई हरिचंद्रजी लोंढे साहेब, तसेच श्री महालक्ष्मी इल्ली अट्टा पुणे चे आदरणीय सुनीलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय। तसेच आपण सामनावीराचे जे चषक पाहताय एक क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला जे पाहायला मिळाले ते स्टार क्रिकेटर सूरजजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय। तसेच समालोचकाचे सौजन्य जे लाभलंय ते आम्हाला JSC टूर्स अँड ट्रॅव्हल्स मुंबई चे रविदास जावळ साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। तसेच मित्रांनो आपण पाहताय पंच म्हणून जे आपल्याला जी त्रिमूर्ती लाभली ते सौजन्य आम्हाला लाभलंय कैलास साई पवार यांच्या स्मरणार्थ नो फिअर फाईट अँड क्लबचे सर्व सागरजी पवार साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। तसेच बॉल आणि बॉलचे बॉक्स जे आम्हाला देण्यात आलेत ते स्टार क्रिकेटर दीपकजी भोसले आणि कुमार अक्षय डोंबे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। तसेच मित्रांनो आपण हे मंडप जे पाहताय ते सौजन्य आम्हाला लाभलंय आदित्य मोबाईल शॉप मलकापूरचे सर्वेसरा बाबूसे पवार आणि शिवाजी पवार साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय। तसेच मित्रांनो ज्यांनी खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये आमच्या आवाजाची काळजी घेतली अर्थात साऊंड सिस्टम चे चला पहिला 4 संघांना विनंती करतो आपण लाईनअप करून उभं राहायचंय। चला सोन्या स्पोर्ट्स कोळगाव चिखलवाडी संघ वनागडेवाडी आणि कडवे संघ आपल्याला विनंती करतो आपण लाईनअप करायचं। चला या प्लीज। त्यानंतर मी पुन्हा एकदा देणगीदारांच्या नावांची उद्घोषणा आपल्यापर्यंत करतोय। मित्रांनो आम्हाला जे आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मैदानाचे सौजन्य लाभले ते भैरवनाथ क्लास कराडचे सर्व बापू भोसले साहेब यांच्या माध्यमातून मिळाले। तसेच सकाळी यात्रापासून आपण पाहिलं गेलं दुपारी जे भोजनाची व्यवस्था केली खऱ्या अर्थानं भोजन दान जे आम्हाला लाभलंय ते आपण पाहिलं गेलं त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचे सर्व श्री ताना जाधव साहेब आणि श्री संजय जाधव साहेब यांच्या माध्यमातून लाभलंय। तसेच आपण मित्रांनो स्टंप आणि बॅनर जे आपण जर सौजन्य पाहिलं तर स्टार क्रिकेटर प्रवीणजी पवार कलीम शेठ आदिल शेख सिद्दीकी तसेच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर विशेष सहकार्य आम्हाला जे लाभलंय ते अनिलजी पाटील आपण खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे लाडके खजिनदार, तसेच कुमार किरणजी शिंदे साहेब, तसेच विशेष सहकार्य विवेक वारंग साहेब, प्रकाशजी डोंबे जयवंत भोसले साहेब, निलेशजी डोंबे साहेब, अरुणजी पवार साहेब, श्री प्रदीपजी पाटील, श्री प्रवीणजी जाधव, श्री अनिलजी शंकर खोत, श्री स्वप्नीलजी शिंदे, श्री दत्तात्रेय बेवल्डेकर, तसेच श्री आनंद भोसले, श्री मारुतीजी भोसले साहेब, तसेच प्रकाशजी भोसले साहेब, भरतजी भोसले, शंकरजी दळवी, संदेशजी दळवी, संभाजी मारुती भोसले, तसेच दीपकजी भोसले, प्रदीप केसारे, कुमारी शिवन्य विजय वारंग, रामचंद्र निगडे साहेब, रमेशजी कांबळे साहेब, राहुलजी नागडेकर, निशांतजी महाजन, अंकुशजी पाटील, योगीराजजी भरमल, अभिषेकजी शिंदे, प्रवीणजी आंबेडकर, शैलेश खानविलकर, सुभाषजी वांचल आणि सुनीलजी जांभळे या सर्व देणगीदारांचं दिलदार व्यक्तिमत्वांचं मी अर्थात यजमान संघ आणि आयोजन कमिटी अर्थात श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी यांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आभार व्यक्त करतोय। चला 4 संघांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण लाईनअप करायचंय। चला सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाला विनंती आपण लाईनअप करून उभं राहायचंय, गर्दी करू नका। चला कडवे संघ आपलं तो विनंती आपण जो लाईनअप करायचा आहे। चला थोडे पुढे यायचं, चला पुढे या कारण आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण इथे बक्षीस वितरण करणार आहोत। थोडं पुढे या अमित कांबळे, थोडं पुढे या पुढे या। चला गवळेवाडी संघ चिखलवाडी संघ माफ करा चिखलवाडी संघ पुढे या। चला वनागडेवाडी संघ आपण सुद्धा पुढे यायचंय, कडवे संघ आपण या पुढे या, स्टेजच्या समोर यायचं एकदम। तसेच मित्रांनो आपण खऱ्या अर्थानं आज पाहिलं गेलं तर ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहिली गेले तर एक बेस्ट क्वालिटी आणि बेटर क्वालिटी हे त्यांचं ब्रीदवाक्य राहिलंय ते अर्थात SMD लाईव्ह यांचे सर्व त्यांचा जो यथोचित मान सन्मान येथे केला जाईल।
मी त्यांना विनंती करतो आपण यायचं आपलं तो यथोचित मानसन्मान येथे केला जाईल. त्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित मानसन्मान येथे केला जाईल. चला सूर्यजी डोंबे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित मानसन्मान येथे करायचंय. सर या दादा या. तसेच मित्रांनो आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर 16 संघांनी आपलं नशीब आजमावलंय आणि त्यामध्ये आपण आजच्या दिवसामध्ये आपल्याला जी पंचांची त्रिमूर्ती लाभली आहे ती अर्थात सत्यवानजी डोंबे साहेब तसेच नितीनजी पाटील साहेब आणि विशालजी माने साहेब या त्रिमूर्ती पंचांचा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल. मी आयोजन कमिटीला विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित मानसन्मान येथे आपण करायचं आहे. चला तिन्ही पंचांना विनंती करतोय आपण यायचं आपला सुद्धा इथे मात्र सोबत सत्कार केला जाईल. सत्यवानजी सर नितेशजी सर आणि विशाल सरांना विनंती करतोय. चला या सर प्लीज. आणि मी आयोजकांना विनंती करतोय आपला सुद्धा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. चला या सूर्यजी आपण याचा प्लीज आपण सुद्धा फास्ट घ्या थोडं विनंती असेल आपल्याला. त्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. तसेच मित्रांनो खऱ्या अर्थानं आज आमच्या आवाजाची काळजी घेतली गेली ते साऊंड सिस्टीम दादांना सुद्धा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. तर तो विनंती असेल साऊंड सिस्टम आता या आपलं सुद्धा इथं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. खऱ्या अर्थानं आज आमच्या आवाजाची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली गेली त्याचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. त्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. सन्माननीय प्रकाशजी खोत यांना विनंती करतो आपण साऊंड सिस्टमवाल्यांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. चला या साऊंडवाले दादांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. त्यांना सुद्धा मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. आणि त्यानंतर मित्रांनो एक विशेष सन्मान खऱ्या अर्थानं आज आपण पाहायला गेलं 16 संघांचा जे सामने आपण पाहिले गेले त्याचं धावतं वर्णन खऱ्या अर्थानं मराठी भाषेवरती असले त्यांचं प्रभुत्व खऱ्या अर्थाने शब्दांची जुळवाजुळव अचूक तिखट शब्दांचा गोड महाराज यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर शाहूवाडी तालुक्याचा एक गोड आवाज आपण पाहिलं गेलं तर शाहूवाडी तालुक्यांची शान आणि डोंबिवलीकरांचा अभिमान असे विनोदजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. त्यांना तो विनंती करतो आपण सुद्धा यायचं त्यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सरांना येथे सन्मानित केला जाईल. मी सन्माननीय विक्काजी डोंबे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विनोदजी पाटील साहेब यांचा मात्र यथोचित मान सन्मान आपण येथे करायचा आहे. नक्कीच सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेसाठी नागोडणे गावचा एक गोड आवाज आपण ऐकलात. नक्कीच व्हॉइस ऑफ पनवेल नवी मुंबईचा बुलंद आवाज असे आमचे साथी समालोचक सिद्धेश गायकवाड सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. निखिल डोंबे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विशेष सन्मान मॅन फ्रॉम पनवेल व्हॉइस ऑफ पनवेल नवी मुंबईचा एक बुलंद आवाज की टाळ्या वाजवायच्या सकाळच्या सत्रापासून आपल्याला सुमधुर या ठिकाणी समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलत असे आमचे साथी समालोचक सिद्धेश गायकवाड सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय जी संदीपजी चाळके साहेब नक्कीच ज्यांच्या माध्यमातून एक कुटुंब प्रमुख कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण
या ठिकाणी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब, नक्कीच सर्व खेळाडूंची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. असोसिएशन मध्ये सर्व संघांची देखील काळजी, सर्व संघांना सहकार्य कसं करावं असं त्यांचं एक उत्तम उदाहरण आनंद दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच चला सर्व आयोजन कमिटी व्यवस्थापन कमिटी यायचं आहे. इथे मात्र अध्यक्षांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. नक्कीच शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ करून निर्माण करून देण्याचं काम नक्कीच चोख पार पाडलंय अध्यक्ष तसेच नक्कीच खऱ्या अर्थानं मित्रांनो या शाहूवाडी तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान येथे केलं जाईल. मित्रांनो या दोन व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं या विभागामध्ये मला एक समालोचक म्हणून जी ओळख निर्माण करून दिली. ही दोन नावं आहेत अर्थात संदीप दादा आणि सचिन यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. त्यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. मी संभाजी साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित मान सन्मान येथे आपण करायचं आहे. मित्रांनो टाळ्यांचा गजर होत्या या दोन व्यक्तिमत्वांसाठी अर्थात संदीपजी चाळके आणि सचिनजी पाटील सरांसाठी. चला तिथं आपण टॉस साठी यायचं. चला या तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपण टॉस साठी यायचं आहे. खालीच घेऊया ना वरती वरती या वरती. मित्रांनो खरंच एक सुंदर आयोजन आहे. मित्रांनो कोणती स्पर्धा म्हटली की जवळजवळ 15 ते 20 दिवसांची मेहनत असते आणि ती मेहनत आज खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरली गेली आहे आणि हे पहिलं पर्व आहे. खरंच एक उत्कृष्ट आयोजन त्यांच्या माध्यमातून आम्हाला खरंच पाहायला मिळालंय. जो आपण मित्रांनो तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकात टॉस केला जाईल आणि तो टॉस जिंकेल त्याला मात्र इथे टी शर्ट देण्यात येईल. खरेच एक सुंदर संकल्पना इथे पाहायला मिळते आणि टॉस जिंकला गेला या कडवे संघानं. तोपर्यंत हे करतोय जाऊया. फायनल मॅच हो विनोद सर हो विनोद सर
मित्रांनो सेमीफायनलची एक मॅन ऑफ द मॅच नक्कीच ट्रॉफी राहिलेली आहे. अर्थात आपण पाहिले गेलं तर 21 धावांची एक झुंजार खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्थात चिखलवाडी संघाचे सुशांत ठरलेत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. सुशांत प्लीज कम ऑन द स्टेज अँड टेक युअर प्राइज. खरंच ना खूप सारं कौतुक असेल आपलं. एक चांगली खेळी आपल्या माध्यमातून आज आम्हाला पाहायला अनुभवायला मिळाली. मी मान्यवरांना विनंती करतोय चला मी सगळ्या संघांना पुन्हा एकदा विनंती करतो आपल्याला लाईन अप करायला सांगितलंय. खऱ्याच अर्थानं मित्रांनो आपली असोसिएशन जे एक शिस्तीसाठी ओळखलं जातं अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपण जे खऱ्या अर्थानं शिस्तीसाठी ओळखलं जातं त्याचा आपण कंटोकंत आपण पाल करायचा आहे. सो विनंती असेल आपल्याला लाईन अप करून उभं राहा प्लीज. मित्रांनो थोडासा वेळ घेणार जास्तीचा वेळ तुमचाही घेणार नाहीये. तुम्हालाही घरी जायचं आम्हाला सुद्धा घरी जायचंय. सो प्लीज एक मित्र आपल्याला विनंती असेल. तसेच या मेगा फायनल आणि मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅच ठरलाय आमच्या नजरेसमोर नक्कीच आहे नो डाऊट. अर्थात अमित कांबळे ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तसेच मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे नक्कीच वळतोय. सगळ्यांचं लक्ष वेधतोय. खऱ्या अर्थानं वैयक्तिक पारितोषिक आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात बेस्ट फिल्डरचा किताब ज्याच्या नावावरती राहिलाय तो अर्थात नो डाऊट ज्याने 3 कॅच घेत आपल्या या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्की इथपर्यंत पोहोचवलंय असा अमित कांबळे ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द डे. आज मात्र अमित कांबळे नावाचं वादळ सगळीकडे घोंगावलंय. खऱ्या अर्थानं प्रत्येक चषकावरती नाव अमित कांबळेचं पाहायला मिळते. अभिनंदन. चला विनंती असेल आयोजन कमिटीला की आपण आपल्या शुभासे त्यांना इथे मात्र सन्मानित करायचंय. सन्मानित योगेशजी भोसले साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभासे त्यांना इथे मात्र पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. चार कॅच ज्यांनी टिपल्या आहेत असे अमितजी कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं उत्कृष्ट गोलंदाज ज्याने आपण पाहिलं गेलं तर 5 विकेट ज्यांच्या नावावरती राहिलेत असं दर्जेदार कामगार त्यांच्या माध्यमातून केलंय. आणि तसेच विकेट हॅट्रिक ज्यांच्या नावावरती राहिले असे राहुल कांबळे ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. मी दीपकजी भोसले साहेबांना विनंती करतो दीपक नानू भोसले साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे इथे मात्र राहुलजी कांबळे यांना मात्र सन्मानित करायचं आहे. टाळ्यांचा गजर होऊ द्या. तसेच या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आयोजक अध्यक्षांच्या वतीने एक सूचना असणार आहे जोपर्यंत शेवटची ट्रॉफी मिळत नाही तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाहीये. तसेच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर बेस्ट बॅटर आता उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी पाहिलं गेलं तर तब्बल 73 धावा कुठल्या गेल्यात आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्की संघाला फायनल मध्ये पोहोचवण्याचं काम केलंय. असा आपण पाहिलं तर वनागडेवाडी संघाचा डावकुर आता झंझावती वादळ अर्थात नितीन पाटील ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द डे. मी सन्माननीय जगदीशजी आणि अक्काजी अक्षय तलवडे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते नितीनजी पाटील यांना मात्र सन्मानित करायचं आहे. सुनीलजी खोत साहेबांना विनंती करतो आपण या सर. तसेच मित्रांनो आजच्या या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर मालिकावीर अर्थात थोडस आपण बदल करतोय. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक अर्थात 4थं स्थान ज्यांनी खऱ्या अर्थानं आजच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला मात्र थोडा पराभव मात्र पदरी पडला आणि चतुर्थ क्रमांकावरती मात्र समाधान मानावं लागलंय असं IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ ठरला या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक. मी आदित्य ग्लास कोल्हापूरचे सर्व आदरणीय सन्माननीय बापूजी डोंबे साहेबांना विनंती ते नाहीये त्यांच्या
त्यांचे बंधू विकाजी डोंबे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते येथे माझ्या संघाला सन्मानित करायचंय. चला या वनागडेवाडी संघ, चला या प्लीज फास्ट या थोडं. आणि मेडल किती कुठल्या नंबरला आहेत? 2 आणि 3, 1 आणि 2 ला आहेत ना. मेडलचं 1 आणि 2 ला आहेत ना. मेडल 1 2 नाही नाही, फक्त 1 आणि 2 साठी आहेत ना. मग ते सगळं ते देतील बरोबर. किती असतील ते मोजायला लागतं. ते काउंट ठेवा, सांग काउंट ठेवा सांगा. 11 11 15 क्या 15 15 असतील ते काउंट ठेवा बाजूला. 15 15 बाजूला काढ. हा मित्रांनो, एकदा टाळ्यांचा गजर होता वनागडेवाडी संघासाठी. खऱ्या अर्थानं एक बलाढ्य संघ आहे, मात्र आज चौथ्या स्थानावरती मात्र समाधान मानावं लागते. मात्र येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या माध्यमातून अधिक चांगला खेळ पाहायला मिळेल या तीळ मात्र शंकाने. आणि माझ्याकडून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच वनागडेवाडी संघाला विनंती असणार आहे, आपण ट्रॉफी घेतल्याच मात्र आपण पुन्हा एकदा लाईनअप करायचंय. आपण कुठेही जायचं नाहीये, लाईनअप करा प्लीज. तसेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थात कडवे किंग्स मुंबई खऱ्या अर्थानं सकाळपासून किंग सारखी भूमिका बजावली, मात्र आज थोडा पराभव पदरी पडलाय. मात्र काही हरकत नाही, त्याच्यासोबत खूप साऱ्या शुभेच्छा. त्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. मी सन्मान्य चंद्रकांतजी भोसले साहेब ते उपस्थित नाहीयेत. मी मारुती भोसले साहेब, आनंदजी भोसले साहेब आणि शंकरी दळवी साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते कडवे किंग्स मुंबई संघाला इथे मात्र सन्मानित करायचं आहे. चला या प्लीज फास्ट या. चला वनागडेवाडी संघ जायचं नाहीये, लाईनअप करा प्लीज, लाईनअप करा. नाही तर परत दंडित केलं जाईल आपल्याला. शंकरजी दळवे साहेब, आपल्याला जो विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे. मारुतीजी भोसले साहेब, आनंदजी भोसले साहेब आणि शंकर दळवी साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं येथे मात्र सन्मानित करायचं आहे. सर या. चला पुन्हा एकदा विनंती करतो कडवे संघाला आपण आपल्या जागेवर येऊन पुन्हा एकदा लाईनअप करायचं आहे. तसेच आजच्या या स्पर्धेतील उपविजेता खऱ्या अर्थानं सकाळपासून चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, मात्र आपण पाहिलं की फायनल मध्ये मात्र पराभव पत्करावा लागला. असा RCC चिखलवाडी संघ ठरला या स्पर्धेतील उपविजेता. विनंती असेल संघाला आपण यायचं आहे. आणि मी इथं आपण पाहता करताय तर महालक्ष्मी ग्लास कोल्हापूरचे सर्व नारायणजी डोंबे साहेब यांचे चिरंजीव आदरणीय सन्माननीय निखिलजी डोंबे साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना मात्र सन्मानित करायचं आहे. चला या RKCC चिखलवाडी संघ. चला या प्रत्येकाला विनंती असेल आणि सन्माननीय आपण पाहताय श्री महालक्ष्मी ग्लास कोल्हापूरचे सर्व आदरणीय सन्माननीय नारायणजी डोंबे साहेब यांचे चिरंजीव निखिलजी डोंबे साहेब यांच्या शुभ हाताने आपण पाहता येते त्यांना मात्र सन्मानित केलं जात आहे. सुहाजी नक्कीच आपला अभिनंदन असेल, चांगला खेळ आपल्या माध्यमातून आज आम्हाला पाहायला मिळाला आणि इथं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला रील सुद्धा चांगल्या पाहायला मिळतील, कारण 24/7 ऍक्टिव्ह असणारे व्यक्तिमत्व इंस्टा वाहिनीमध्ये आम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. तसेच मित्रांनो आपण
आपण कुठे कन्स्ट्रक्शन साईडवरती आपण जर बघत असाल तर कोल्हापूर या तालुक्यामध्ये या शहरामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा आणि आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा दबदबा ज्यांनी निर्माण केला गेलाय आणि तसेच कुठे ग्लास वगैरेची कुठे गरज असेल त्यांचं एक काम वैशिष्ट्यपूर्ण काम यांच्या माध्यमातून केलं जाते असे अर्थात मारुती ग्लास ऑफ इंडस्ट्री कोल्हापूर तसेच श्री महालक्ष्मी ग्लास कोल्हापूर तसेच श्री भैरवनाथ ग्लास कराड आणि आदित्य ग्लास कोल्हापूर या आपण चारींचं नक्कीच खूप मनापासून अभिनंदन करूया आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना अधिकाधिक वैभव लाभो याची खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना आमच्याकडून. धन्यवाद. तसेच मित्रांनो आपण जाऊया खऱ्या अर्थाने एक विशेष पारितोषिक खऱ्या अर्थानं मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज. बघा मॅन ऑफ द सिरीज म्हणण्यात प्रत्येकाचे कान मात्र टवकारले गेलेत. तिकडे मात्र सचिन पाटील यांचं मात्र पहिलं लक्ष त्यांचं वेधलं गेलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर आजच्या स्पर्धेमध्ये 67 धावांची खेळी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 6 विकेट ज्याच्या नावावरती आहेत असा या स्पर्धेतील मालिकावीर. एनी गेसेस कोणी सांगू शकेल? थोडासा वेळ घेतोय. कोण आहे? वनागडेवाडी कडवे कोण आहे? चिखलवाडी कोण वाटते का? प्रत्येकाच्या नावाची उद्घोषणा होते मात्र जास्त वेळ घेत नाही. या स्पर्धेतील मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीज ठरलाय. त्यांनी 67 धावा केल्यात आणि 6 विकेट आपल्या नावावरती खेळल्यात असा अमित कांबळे ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. टाळ्यांचा गजर होते एकदा अमित कांबळेसाठी. चला चला वनाडेवाडी लाईन अप करा अध्यक्षांची सूचना आहे. सन्माननीय किरणजी शिंदे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते येथे मात्र सन्मानित करायचं आहे. हो द्या टाळ्यांचा गजर हो द्या. अमित कांबळेसाठी टाळ्यांचा गजर हो द्या. चला चिखलवाडी संघ आपण लाईनअप करा. जायचं नाहीये चिखलवाडी संघ लाईनअप करा प्लीज. किरण शिंदे मात्र क्रिकेट प्रेमी आहेत. जिथे तिथे बॅट त्यांची आम्हाला पाहायलाच मिळते. उद्या मित्रांनो पुन्हा एकदा टाळ्यांसाठी अमित कांबळेसाठी. आम्ही जे 2 मिनिटं थांबायचं. चला मित्रांनो जास्त वेळ घेतलाय अजून थोडे 2 मिनिटं घेऊ जास्त घेत नाही. सर्वप्रथम अमितजी कांबळे आपलं अभिनंदन असेल आणि खऱ्या अर्थानं आज आपला संघ आज फायनल मध्ये नक्कीच पोहोचला. आपला विजय संघाचा संघ विजय ठरलाय. सर्वप्रथम आजच्या स्पर्धेबद्दल काय सांगाल? हे आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल आणि आजचा खेळ आपला कसा होता? काय स्ट्रॅटेजी होती? भोसलेवाडी या संघाने खूप चांगलं नियोजन केलं. मी त्यांना आल्या मी सर्वांना शुभेच्छा दिलेल्या की तुमचं सर्वात चांगलं नियोजन झालेलं आहे आपल्याला. कारण आल्या आम्ही फक्त पहिल्यांदा ट्रॉफी बघितल्या क्रिस्टल ट्रॉफी म्हणून समाधान झालं की प्रत्येकाला असं वाटावं की बाबा त्या ट्रॉफीसाठी खेळलं पाहिजे. प्रत्येकाचं स्पिरिट ह्या 4 टीम असतील उपांत्य फेरीतल्या 2 असतील जिंकलेला म्हणजे पहिला नंबर दुसरा नंबर असेल. प्रत्येकाला वाटलेलं की या प्रत्येक ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं गेलं पाहिजे. सर्वांनी चांगला खेळ केला त्याबद्दल सर्वांचं देखील हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. हे होते अमित कांबळे ज्यांनी माझ्या कानात सांगितलं जास्त काही विचारू नका. जास्त काही विचारलं नाही आहे. जाऊ पुन्हा एकदा आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडून अर्थात या स्पर्धेतील विजेता संघ नो डाऊट सोन्या स्पोर्ट्स खळगाव ठरला या स्पर्धेतील विजेता संघ. मी संघाला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि या स्पर्धेतील प्रमुख अतिथी
तसेच आपण पाहताय आदरणीय सन्माननीय सर्जीरावजी डोंबे साहेब यांच्या शुभ हातानं येथे मात्र त्या संघाला सन्मानित केलं जाणार आहे. मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊ द्या एकदा कोळगाव संघासाठी. आता मात्र आपली सुटका झाली असं म्हणेन. तसेच शंकरजी डोंबे साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. आणि मित्रांनो आपण पाहताय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मुंबई या अंतर्गत श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2025 करणजी भोसले साहेब आपण सुद्धा यायचं आहे. आणि मी भोसलेवाडी संघाला नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथे समालोचन करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आणि आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा शेताचा आभार व्यक्त करतोय. आणि आजची स्पर्धा येथे मात्र समाप्त. मी मात्र तुमची रजा घेतोय आणि आजची स्पर्धा नक्कीच या ठिकाणी आपण सर्जेराव डोंबे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देतो प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे जात आहे सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाला. चला आग्रहाची विनंती आहे व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं सर्जेराव डोंबे साहेब